1. आर्थिक स्थैर्यासाठी मुख्य दरवाजाजवळ काळ्या मसुराची छोटी वाटी ठेवा. 2. इच्छापूर्तीसाठी वटवृक्षाच्या खोडाभोवती लाल धागा बांधा. 3. नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी तुळशीची काही पाने जाळून टाका. नमस्कार श्रोतेहो, प्राचीन भारतीय ज्योतिष आणि उपचारात्मक उपायांच्या क्षेत्रात लाल किताब उपायांना महत्त्वपूर्ण स्थान आहे. वैदिक ज्योतिषशास्त्राच्या तत्वांमध्ये रुजलेले लाल किताब तोटके, ज्याला लाल पुस्तक उपाय म्हणूनही ओळखले जाते, हे जीवनातील विविध पैलू सुधारण्याच्या उद्देशाने साध्या परंतु शक्तिशाली पद्धतींचा संग्रह आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये 100 उपयुक्त लाल किताबाचे तोटके पाहणार आहोत, जे तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक ऊर्जेला आमंत्रित करण्यासाठी आणि तुमचे अस्तित्व बदलण्यासाठी समाविष्ट करू शकता. 1. आशीर्वाद आणि संरक्षण मिळविण्यासाठी आपल्या निवडलेल्या देवतेला प्रार्थना करून आपल्या दिवसाची सुरुवात करा. 2. आर्थिक विपुलतेसाठी तुमच्या वॉलेटमध्ये एक लहान चांदीचे नाणे ठेवा. 3. मानसिक स्पष्टता वाढवण्यासाठी कपाळावर कुंकू किंवा हळदीचा तिलक लावा. 4. तुमच्या घरात सकारात्मकता येण्यासाठी रोज संध्याकाळी तुपाचा दिवा लावा. 5. दैवी ऊर्जेचे आवाहन करण्यासाठी देवतांना ताजी फुले अर्पण करा. 6. धैर्य आणि चैतन्य वाढवण्यासाठी मंगळवारी लाल रंगाचे कपडे घाला. 7. आध्यात्मिक वाढ आणि आंतरिक शांतीसाठी दररोज गायत्री मंत्राचा जप करा. 8. नकारात्मक ऊर्जेपासून बचाव करण्यासाठी आपल्या पलंगाच्या जवळ समुद्राच्या मिठाची एक छोटी वाटी ठेवा. 9. करुणा वाढवण्यासाठी नियमितपणे गरजूंना अन्न किंवा पैसे दान करा. 10. समृद्धी आकर्षित करण्यासाठी आपल्या खिशात कापूरचा एक छोटा तुकडा ठेवा. 11. वाईट नजरेपासून संरक्षण करण्यासाठी आपल्या मनगटाभोवती काळा धागा बांधा. 12. फोकस आणि एकाग्रता सुधारण्यासाठी तुमच्या कपाळावर चंदनाची पेस्ट लावा. 13. ताजे आणि सकारात्मक वातावरणासाठी तुमच्या कार्यक्षेत्रात एक लहान कुंडीत रोप ठेवा. 14. तुमच्या घरातील ऊर्जा शुद्ध करण्यासाठी धूप जाळून टाका. 15. भावनिक उपचारांसाठी तुमच्या स्नानामध्ये गुलाब पाण्याचे काही थेंब शिंपडा. 16. आदरातिथ्य आणि सकारात्मकतेचा हावभाव म्हणून अभ्यक्तांना पाणी द्या. 17. चांगल्या कर्माला आमंत्रण देण्यासाठी पक्षी आणि प्राण्यांना मिठाई अर्पण करा. 18. आपल्या इच्छा कागदाच्या तुकड्यावर लिहा आणि त्या जाळून टाका, विश्वास ठेवा की त्या प्रकट होतील. 19. तुमच्या लिव्हिंग रूम मध्ये नकारात्मक ऊर्जा विचलित करण्यासाठी एक छोटा आरसा ठेवा. 20. शुभेच्छा देण्यासाठी तुमच्या प्रवेशद्वाराजवळ विंड चाइम लटकवा. 21. बरे होण्यासाठी आणि सकारात्मक कंपनांसाठी तुमच्या बेडजवळ क्रिस्टल किंवा रत्न ठेवा. 22. प्रेम आणि सुसंवाद आकर्षित करण्यासाठी आपल्या मनगटावर चमेली तेलाचे काही थेंब लावा. 23. पृथ्वीच्या विपुलतेचा सन्मान करण्यासाठी अधूनमधून केळीच्या पानावर गरजूंना अन्न द्या. 24. स्थिरतेसाठी घराच्या ईशान्य कोपऱ्यात चांदीची किंवा पितळी कासवाची मूर्ती ठेवा. 25. नकारात्मक शक्तींपासून संरक्षणासाठी हनुमान चालीसाचा पाठ करा. 26. 7 हिरव्या मिरच्या आणि एक लिंबू काळ्या कपड्यात बांधून दुष्ट आत्म्यांना दूर ठेवा. 27. आध्यात्मिक कल्याणासाठी तुमच्या अंगणात तुळशीचे रोप लावा. 28. वातावरण शुद्ध करण्यासाठी तुमच्या घराभोवती हळद पावडर शिंपडा. 29. शांत झोपेसाठी दक्षिणेकडे डोके ठेवून झोपा. 30. आरोग्याच्या फायद्यासाठी पाणी साठवण्यासाठी तांब्याचे भांडे वापरा. 31. तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी सुक्या कडुलिंबाची पाने जाळून टाका. 32. सकारात्मक कंपनांसाठी तुमच्या प्रवेशद्वाराजवळ चांदीची किंवा पितळेची घंटा ठेवा. 33. यश आणि समृद्धीसाठी उगवत्या सूर्याला प्रार्थना आणि जल अर्पण करा. 34. नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्यासाठी मुख्य प्रवेशद्वाराजवळ रॉक मिठाची वाटी ठेवा. 35. नशीब आणि संरक्षण मिळवण्यासाठी तुमच्या मुख्य दरवाजावर घोड्याचा नाल लटकवा. 36. सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी ग्रूमिंगसाठी चांदीचा कंगवा वापरा. 37. आर्थिक वाढीसाठी तुमच्या पाकिटात दालचिनीच्या काड्यांचा एक छोटा बंडल ठेवा. 38. विपुल जीवनासाठी प्रेम आणि आदराने इतरांना अन्न द्या. 39. सुधारित ऊर्जा प्रवाहासाठी तुमची राहण्याची जागा गोंधळमुक्त ठेवा. 40. पितरांच्या आशीर्वादासाठी गुरुवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा. 41. आर्थिक स्थैर्यासाठी तुमच्या पाकिटात तुळशीचे पान ठेवा. 42. आध्यात्मिक उन्नतीसाठी गायत्री मंत्राचा दररोज 108 वेळा जप करा.
43 शांत झोपेसाठी तुमच्या पलंगाखाली समुद्री मिठाची एक छोटी वाटी ठेवा. 44 नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षणासाठी तुमच्या घोट्याभोवती लाल धागा बांधा. 45 आराम आणि चांगली झोप यासाठी तुमच्या उशावर लॅव्हेंडर तेलाचे काही थेंब लावा. 46 शुभ कार्यासाठी अधूनमधून चांदीच्या ताटात अन्न द्यावे. 47 तुमच्या नात्यात उत्कटता आणि प्रणय प्रज्वलित करण्यासाठी लाल मेणबत्ती लावा. 48 वर्धित फोकससाठी तुमच्या कार्यक्षेत्रात एक लहान पिरॅमिड आकाराचा क्रिस्टल ठेवा. 49 यश आणि सर्जनशीलतेसाठी मोराच्या पिसाला ऑफिसमध्ये ठेवा. 50 संपूर्ण जागेत सकारात्मक ऊर्जा पसरवण्यासाठी तुमच्या खिडकीत क्रिस्टल बॉल लटकवा. 51 सकारात्मक भावना आकर्षित करण्यासाठी तुमच्या घराबाहेर दुधाची एक छोटी वाटी ठेवा. 52 आर्थिक स्थैर्यासाठी तुमच्या पर्समध्ये एक छोटा चांदीचा ट्रिंकेट बॉक्स ठेवा. 53 लाल कागदावर तुमची पुष्टी लिहा आणि प्रकट होण्यासाठी तुमच्या उशाखाली ठेवा. 54 निस्वार्थ सेवेसाठी वंचितांना कपडे किंवा ब्लँकेट दान करा. 55 तुमचे घर नकारात्मक ऊर्जेपासून शुद्ध करण्यासाठी ऋषी किंवा धूपच्या काड्या जाळून टाका. 56 आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुमच्या तर्जनीमध्ये सोन्याची अंगठी घाला. 57 आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ जलकुंभाजवळ तुपाचा दिवा लावा. 58 इच्छापूर्तीसाठी वटवृक्षाच्या खोडाभोवती लाल धागा बांधा. 59 नात्यात गोडवा येण्यासाठी आपल्या स्वयंपाकघरात साखरेचा एक छोटा वाटी ठेवा. 60 चांगले आरोग्य वाढवण्यासाठी अन्न सेवन करण्यासाठी चांदीचा किंवा पितळेचा चमचा वापरा. 61 मानसिक स्पष्टतेसाठी तुमच्या मनगटावर रोजमेरी तेलाचे काही थेंब लावा. 62 विपुलता प्रतिबिंबित करण्यासाठी आपल्या वॉलेटमध्ये एक लहान आरसा ठेवा. 63 देवतांच्या आशीर्वादासाठी पिंपळाच्या झाडाच्या मुळांना जल अर्पण करा. 64 सुसंवादी नातेसंबंधांसाठी तुमच्या बेडरूम मध्ये मधाची एक छोटी वाटी ठेवा. 65 ऊर्जेची पातळी वाढवण्यासाठी खिशात लाल रुमाल ठेवा. 66 तुमचे कर्म वाढवण्यासाठी मुंग्यांना दूध आणि धान्य अर्पण करा. 67 नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी तुळशीची काही पाने जाळून टाका. 68 आशीर्वाद आणि कृतज्ञतेसाठी वृद्ध किंवा वंचितांना अन्न द्या. 69 विपुलतेला आमंत्रण देण्यासाठी आपल्या प्रवेशद्वाराजवळ तांदळाची एक छोटी वाटी ठेवा. 70 यशासाठी महत्त्वाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी चांदी किंवा पितळी पेन वापरा. 71 संरक्षणासाठी वटवृक्षाच्या खोडाभोवती काळा धागा बांधावा. 72 शुद्धीकरणासाठी कापूरची गोळी पेटवा आणि शरीराभोवती फिरवा. 73 वाईट प्रभावापासून संरक्षण करण्यासाठी तुरटीचा एक छोटा तुकडा तुमच्या खिशात ठेवा. 74 भावनिक संतुलन आणि शांततेसाठी चंद्राला प्रार्थना करा. 75 दैवी कृपेसाठी तुमच्या निवडलेल्या देवतेचे चित्र असलेले छोटे चांदीचे लॉकेट सोबत ठेवा. 76 स्वच्छ आणि टवटवीत होण्यासाठी तुमच्या आंघोळीमध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब शिंपडा. 77 आर्थिक स्थैर्यासाठी मुख्य दरवाजाजवळ काळ्या मसुराची छोटी वाटी ठेवा. 78 करुणा आणि सुसंवादासाठी पक्षी आणि प्राण्यांना नियमितपणे अन्न द्या. 79 आर्थिक वाढीसाठी मनी प्लांटच्या देठाभोवती लाल धागा बांधा. 80 सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी पैसे दान करताना तांब्याचे नाणे वापरा. 81 सर्जनशील प्रेरणासाठी मोराच्या पंखांना प्रार्थना आणि पाणी द्या. 82 नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि सकारात्मक स्पंदने आकर्षित करण्यासाठी काही लवंगा जाळून टाका. 83 नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्यासाठी तुमच्या कार्यक्षेत्राजवळ मिठाच्या पाण्याची एक छोटी वाटी ठेवा. 84 तब्येत सुधारण्यासाठी अधूनमधून तांब्याच्या भांड्यात अन्न द्या. 85 आध्यात्मिक संरक्षण आणि सुसंवादासाठी रुद्राक्षाचे मणी कंकण घाला. 86 शांतता आणि शांतीसाठी चंदनाचा अगरबत्ती लावा. 87 अडथळे दूर करण्यासाठी आपल्या प्रवेशद्वाराजवळ मोहरीच्या तेलाची छोटी वाटी ठेवा. 88 आरोग्यासाठी तुळशीच्या पवित्र तुळस रोपाला प्रार्थना आणि पाणी अर्पण करा. 89 उत्पादकता वाढवण्यासाठी तुमच्या कार्यक्षेत्रात एक लहान वाटी मध ठेवा. 90 तुमच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक ऊर्जेसाठी चांदीची किंवा पितळी किचेन वापरा. 91 नकारात्मक प्रभावांपासून संरक्षणासाठी कंबरेभोवती लाल धागा बांधा. 92 तुमच्या घरातील ऊर्जा शुद्ध करण्यासाठी सुक्या नारळाच्या पोळ्या जाळून टाका.
93 सकारात्मक व्हाइब्ससाठी तुमच्या स्वयंपाकघराच्या प्रवेशद्वाराजवळ हळद पावडरची एक छोटी वाटी ठेवा. 94 आशीर्वादासाठी रोज सकाळी तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करा. 95 वाढीव चैतन्य आणि ऊर्जेसाठी लाल अंतर्वस्त्र घाला. 96 शांतता आणि सौहार्दासाठी पाण्याजवळ तुपाचा दिवा लावा. 97 समृद्धीसाठी मुख्य प्रवेशद्वाराजवळ दुधाची एक छोटी वाटी ठेवा. 98 करिअरमधील यशासाठी मोराच्या पिसाला प्रार्थना आणि पाणी अर्पण करा. 99 मानसिक हल्ल्यांपासून संरक्षणासाठी आपल्या गळ्यात लाल धागा बांधा. 100 तुमच्या अंतर्मनाशी जोडण्यासाठी आणि शांती मिळविण्यासाठी नियमितपणे ध्यान करा. आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. तसे असल्यास या व्हिडिओला आपल्या नातेवाईकांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब न विसरता करा. धन्यवाद.